तुम्ही मोठा पर्यायच का निवडता? हां, कधी विचार केलाय की आपण जो निर्णय घेतो तो खरंच आपला असतो, की आपल्या न कळत कोणीतरी आपल्या निवडींवर प्रभाव टाकत असतं? आज आपण अशाच एका इंटरेस्टिंग मानसिक खेळाबद्दल बोलणार आहोत. अच्छा, जरा आठवून बघा. अशी जादू आपल्या सगळ्यांवर कधी ना कधी झालेलीच असते. समजा आपण थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलोय आणि इंटरव्हलमध्ये काहीतरी खायला घेताना आपला गोंधळ उडालाय. असं कधी झालंय का? तर आपण पॉपकॉर्नच्या काउंटरवर उभे आहोत. समोर दोनच ऑप्शन आहेत. एक छोटा पॅकेट 100 रुपयांचा आणि दुसरा मोठा पॅकेट 150 रुपयांचा. आपला मेंदू काय लगेच हिशोब करतो. अरे 150 रुपये तर खूप जास्त झाले, 100 रुपयांचा छोटा पॅकेट पुरेसा आहे. एकदम सरळ सोपं गणित वाटतं, बरोबर ना? पण एक मिनिट, अचानक तिथे एक तिसरा पर्याय दिसतो, मीडियम पॅकेट, आणि त्याची किंमत आहे 140 रुपये. आणि बस, इथेच आपलं सगळं कॅल्क्युलेशन गडबडतं. आपल्या मनात विचार येतो, अरे 140 रुपये देऊन मीडियम घेण्यापेक्षा फक्त 10 रुपये जास्त टाकले तर मोठं पॅकेट मिळतंय की? ही तर व्हॅल्यू फॉर मनी डील आहे आणि आपण खुश होऊन 150 रुपये देतो. पण जरा थांबा, आपल्याला खरंच त्या मोठ्या पॅकेटची गरज होती का? आपला निर्णय जो असा अचानक बदलला ना, त्यामागे खूप इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल कारण आहे. त्याला म्हणतात डिकॉय इफेक्ट. चला तर मग आपल्या निवडीमागचं हे सत्य नेमकं काय आहे ते समजून घेऊया. सायकोलॉजीमध्ये याला डिकॉय इफेक्ट किंवा असिमेट्रिक डॉमिनन्स इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे काय, तर ही एक अशी सिच्युएशन आहे जिथे दोन पर्यायांमधून निवड करायची असताना मुद्दाम एक तिसरा असा पर्याय ठेवला जातो जो फारसा आकर्षक नसतो. आणि गंमत म्हणजे काय, हा जो मधला पर्याय आहे ना, तो विकण्यासाठी ठेवलेलाच नसतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिकॉय म्हणजे काय, तर सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेलं आमिष. म्हणजे बघा, आपल्या पॉपकॉर्नच्या उदाहरणात तो 140 रुपयांचा मीडियम पॅक होता ना, तोच होता तो डिकॉय. आपल्याला मोठ्या 150 रुपयांच्या पॅकेटच्या जाळ्यात ओढण्यासाठी टाकलेला एक हुशार सापळा. आणि हे काही फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये. यावर खूप मोठं संशोधन झालंय. आणि खरं सांगायचं तर याची उदाहरणं आपल्या आजूबाजूला रोजच्या आयुष्यात सगळीकडे पसरलेली आहेत. चला बघूया अशीच काही उदाहरणं. या विषयावर डॅन ॲरिलिन नावाच्या एका प्रसिद्ध वर्तणूक अर्थतज्ञाने खूप काम केलंय. त्यांच्या संशोधनानुसार काय होतं, तर हा जो तिसरा पर्याय आहे ना, तो मुळात दुसऱ्या म्हणजे त्या महागड्या पर्यायाला एका आकर्षक डीलसारखा दाखवण्याचं काम करतो. त्यांनी द इकॉनॉमिस्ट नावाच्या मॅगझिनवर एक खूप फेमस प्रयोग केला होता. त्यांनी विद्यार्थ्यांना 3 ऑप्शन्स दिले. पहिला, फक्त ऑनलाईन सबस्क्रिप्शन $59. दुसरा, फक्त प्रिंट सबस्क्रिप्शन $125. आणि तिसरा, ऑनलाईन आणि प्रिंट दोन्ही मिळून $125. आता तुम्हीच विचार करा, फक्त प्रिंट एडिशन $125 कोण घेणार, जेव्हा त्याच किमतीत ऑनलाईन एडिशन पण फ्री मिळते, बरोबर? हा फक्त प्रिंटवाला जो ऑप्शन होता ना, तोच होता डिकॉय. आणि त्याचा परिणाम, बहुतेक विद्यार्थ्यांनी $125चा तो कॉम्बो पॅकच निवडला. आता तुम्हाला वाटेल हे सगळं बाहेरच्या देशात होत असेल, पण नाही. हाच डिकॉय इफेक्ट आपल्या भारतात आपल्या रोजच्या जीवनातही खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. जरा मोबाईल रिचार्ज करतानाचे प्लॅन्स आठवून बघा. 1 महिन्याचा प्लॅन असतो, 3 महिन्यांचा असतो आणि त्यामध्येच कुठेतरी विचित्र किमतीचा 2 महिन्यांचा प्लॅन पण असतो. तो बघितला की आपल्याला वाटतं यापेक्षा 3 महिन्यांचा प्लॅन घेतलेला जास्त फायद्याचा आहे. इतकंच काय, घर घ्यायला गेल्यावर पण बघा, एजंट आधी एक असं घर दाखवतो जे महागडं पण असतं आणि गैरसोयीचं पण, आणि मग त्यानंतर त्याच बजेटमधलं थोडं बरं घर दाखवलं की ते आपल्याला लगेच आवडतं. हा सगळा डिकॉय इफेक्टचाच खेळ आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या कष्टाच्या पैशांना या अशा मानसिक सापळ्यांपासून वाचवायचं कसं, हा सापळा ओळखायचा कसा आणि त्यातून बाहेर कसं पडायचं? ह्यासाठी 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवता येतात. पहिली गोष्ट, जेव्हा कधी 3 पर्याय दिसतील तेव्हा त्या मधल्या निरुपयोगी पर्यायाकडे सरळ सरळ दुर्लक्ष करा. फक्त सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठ्या पर्यायाची तुलना करा. दुसरी गोष्ट, खरेदीला जाण्याआधीच आपली खरी गरज काय आहे हे पक्क ठरवा आणि त्यावर ठाम राहा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेटर वापरा. प्रत्येक वस्तूची पर युनिट किंमत काढून बघा. आपल्याला कळेल की अनेकदा आपण फक्त 10-20 रुपये वाचवण्याच्या नादात 100 रुपये जास्त खर्च करून बसतो. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की वा, काय भारी डील मिळाली आहे, तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःच्या मनाला विचारा, हा निर्णय खरंच माझा आहे की ते मेन्यू कार्ड किंवा तो प्लॅन डिझाईन करणाऱ्या त्या हुशार मार्केटरचा? हेच आहेत मनाचे खेळ. लक्षात ठेवा, निवड नेहमी आपली असायला हवी, कोणत्या डिकॉयची नाही. परीस फाउंडेशन प्रस्तुत ही विशेष माहिती होती डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ यांच्याकडून. मनाचे खेळ.
परिस फाउंडेशन